गेले कित्येक वर्ष आम्ही या आग्रावच्या शिड्यांच्या होड्याची स्पर्धा जी आहे ती बघण्यासाठी म्हणून येतो आणि अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही आनंद लुटतो। इथे आम्ही प्रत्येकाच्या बोटी आहेत। कोळी समाजाने हा ज्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत, पण आज संपूर्ण व्यावसायिकतेने त्या होड्या बंद असतात आणि फक्त स्पर्धा इथे चालू असतात। त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या होड्या इथं काढतो आणि त्या होड्यांमधनं अनेक मुलं मुली महिला तसे सगळे या होड्यांमध्ये बसतात आणि खूप आनंद घेत इथे ह्या स्पर्धेच्या होडीच्या मागोमाग आणि पुढे असे अवतीभोवती फिरत असतात आणि छान वाद्य वाजत असतं, सगळे नाचत असतात, खात असतात आणि ह्या स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पडतात। मला एवढंच म्हणायचं आहे की आपल्याला या शिड्यांच्या स्पर्धा हे फक्त आपल्याला केरळ राज्यामध्ये होतात असंच वाटतं, पण तरी रायगड जिल्ह्यामध्ये आग्रावसारख्या या कुंडलिका खाडीमध्ये सुद्धा या स्पर्धा होतात आणि महाराष्ट्र शासनाने त्याच्याकडे लक्ष देऊन या पारंपरिकतेला जपणं सुद्धा आपलं काम आहे आणि त्याप्रमाणे जपावं असं मला वाटतं। आणि फक्त जिल्ह्यातील लोक नाही तर महाराष्ट्रातील बाहेरची लोकंसुद्धा या बोटींच्या स्पर्धांना बघायला येतात। त्याप्रमाणे तितक्या दर्जेदार त्या अजून कशा होतील ह्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे। पण ग्रामस्थ म्हणून मी आग्राव कोळी समाजाला खूप धन्यवाद देईन की अशा स्पर्धा त्यांनी गेली 100 वर्ष जिवंत ठेवलेल्या आहेत आणि आपली परंपरा सांभाळली। परंपरा आहे आणि आई एकविरेचं हे माहेरघर आहे आणि मानाची पालखी इकडनंच आग्राव कोलीवाड्यातनं आपल्या कार्यालयाला जाते तेलवणाच्या मानासाठी। या साधारणपणे या शर्यतीमध्ये 8 ते 10 बोटी असतात कमीत कमी। यंदाच्या वर्षी मला वाटतं 8 होड्या आहेत शर्यतीसाठी आणि इतर होड्या बघायला की एक कोळी समाजाचं कसं एक मला आराध्य दैवत समजायला फिशरमन कम्युनिटीचं त्या भरपूर मला वाटतं 20 ते 30 हजार जनता असते। मला वाटते 100-200 तरी बोटी असतील या म्हणजे जस्ट लाईक म्हणजे ते देवीला एक नमस्कार किंवा गाराणा घालण्यासाठी येतात असा तो विषय आहे। आता कोणाची बोट आलेली आहे? आता सध्या तरी धन्यामाला म्हणून शेट्टी परिवाराची एक बोट आता मार्गस्थ लागलेली आहे हिरकणी, धन्यामाला हिरकणी। वर्षापासूनच्या आधीची परंपरा आहे आणि इथे या ज्या शिडाच्या बोटीची ज्या स्पर्धा होतात या पारंपरिक स्पर्धा लुप्त होत चाललेल्या आहेत, परंतु आग्राव ग्रामस्थांनी या स्पर्धा कायमस्वरूपी ठेवल्या। आमचं कर्तव्य म्हणून आम्ही जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून यांना कायमस्वरूपी या संस्थेला आपण निधी दिलेला आहे। तसंच इतर काही स्पॉन्सर शोधून आपण निधी देतो, परंतु ही स्पर्धा प्रो कबड्डी जशी क्रिकेट आहे त्या पद्धतीने व्हायला पाहिजे। त्याच्यामध्ये लीग स्वरूपात काहीतरी यायला पाहिजे। आज तुम्ही बघितलं तर सगळे गावातले गावकरी जे आहेत ते घरदार उघडत ठेवून बोटीमध्ये येतात आणि सगळ्यात मोठा हा होळीनंतर एवढा मोठा उत्सव हा साजरा केला जातो। आग्राव ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी ही परंपरा जी लुप्त होत चाललेली ती राखून ठेवलेली आहे आणि पुढे आता जसे जशी वर्ष गेली तसं तसं याचं महत्त्व वाढलं। आता सोशल मीडिया आहे, सोशल मीडियाने पण त्याचा दखल घेऊन त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याला फुटेज दिलं पाहिजे की जेणेकरून या स्पर्धा मोठ्या होतील। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।